आणि यानंतर सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक सुद्धा अत्यंत रंगतदार होतीये। यामध्ये भाजपकडून धैर्यशील कदम तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभयसिंग जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये महायुतीचे उमेदवार अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केलाय। निवडणुकीतही महायुती एकसंघ दिसून येईल असं देसाई म्हणाले। सांगली सातारा विधान परिषदेची मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत। साहेब, कशा पद्धतीनं बराच खल झाला या निवडणुकीमध्ये अखेर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली? आता आज प्रक्रिया मतदानाची सुरू झालेली आहे। महायुती इंटॅक्ट आहे। सातारा सांगली विधान परिषदेचा मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाला सुटलेला आहे आणि जे राज्यातलं सूत्र आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी 11 ठिकाणी निवडणुका होत आहेत, 17पैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत। 11च्या 11 ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी ज्या पक्षाचा आपल्यातला उमेदवार असेल त्याला मदत सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं करायची। तसंच चित्र सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमध्ये आहे। सांगलीतलंही तसंच चित्र आहे, साताऱ्यातलंही तसंच चित्र आहे आणि तिन्ही पक्ष आम्ही इंटॅक्ट आहोत। महायुती म्हणून आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान आज संध्याकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंदाजे आकडेवारी समोर येईल, पण मी विश्वासानं सांगतो आमच्या अंदाजापेक्षा जास्त मतदान निश्चितपणे ह्या मतदारसंघात आम्हाला पडेल। अन्य ठिकाणी जे विधान परिषदेचं मतदान होते काय परिस्थिती राहील एकनाथ शिंदे यांच्याशी? नाही, अजून माझा कोणाशी संपर्क झालेला नाही। आम्ही करतोय संपर्क, पण मी सांगितलं ना तुम्हाला 11च्या 11 जागा राहिलेल्या ज्या मतदान होत आहेत त्या सगळीकडं महायुती निवडून येईल। कारण शेवटी शिवसेना, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळे एकत्र आहेत। एका विचाराने ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। त्यामुळं पूर्ण ताकदीनं महायुती, मी पहिला शब्द जो वापरलेला इंटॅक्ट आहे, त्यामुळं निश्चितपणे ते एक आमच्या पक्षाचं मत हे आमच्या महायुतीतल्या उमेदवाराला मिळेल आणि चांगल्या मताधिक्यानं सगळीकडे महायुतीचे उमेदवार विजयी होतील। भेटी देणार आहे मतदानाच्या ठिकाणी? मी प्रमुख पदाधिकाऱ्यांना फक्त भेटतो आहे, कारण मी काय प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतला भाग नाही किंवा कुठं पोलिंग एजंट नाही। पदाधिकाऱ्यांना भेटणं एवढंच मी या ठिकाणी आज दिवसभर करतो। धन्यवाद साहेब। तर हे होते शंभूराज देसाई यांनी आज या सांगली सातारा विधान परिषदेच्या मतदानाच्या प्रक्रियेवर संदर्भामध्ये संवाद साधलेला आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।